दंडवत प्रणाम. आली आहे रिकामी बाई. असं का सांगते माहिती का? जो मी आवाज उठवला ना आज न लाजता, की मला कोण काय सांगेल, तू लालची होती म्हणून पैसे दिले 20 लाख रुपये, तुला पण तर लालच हवा होता, पैसे हवे होते एकाचे दोन. ह्या गोष्टी मला बोलतील लोक, मला माहीत होते, तरी मी न लाजता आवाज उठवलाय, कारण माझ्यात तेवढी हिंमत आहे. पण काही लोकांना ना मिरची लागली, मिरची, ते पण गणवेशात असलेल्या लोकांना. महानुभाव पंथाविरोधात जे मी बोलत आहे, कारण की मला ना तो नकलीपणा येत नाही. धर्म पंथचा याचा दोष लागेल मला, मी यांना बोलली तर. चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणणे मी मागच्या व्हिडिओत पण बोलली, दोष लागत नाही. म्हणून मी जे बोलते ना ते अगदी समोर ठामपणे बोलते. तुम्ही जे हे कपड्यात हे जे परिधान केले आहेत ना, लुंगी टोपी हे घालून जे कार्य करत आहेत ना, तर माझा दोष तर काहीच नाही आहे त्यापुढे. आणि हो, हे सगळ्या दादांसाठी नाही. खरे दादा जे आहेत ते बदनाम होत आहे माझ्यामुळे नाही, माझ्या व्हिडिओमुळे नाही, तर तुमच्यासारख्या भामट्यांमुळे. म्हणून माझ्या विरोधात बोलणे सोडून द्या, की मी तर अशी आहे तशी आहे. मला सगळं माहिती आहे माझ्या विरोधात काय काय बोललं जातंय. माझी पण पंथात ओळख आहे. हो, आम्ही पण खूप दादांना पूजा केल्या आहेत. खूप साधू संत आमच्या घरी जेवायला आले आहेत. माझे पण कॉन्टॅक्ट आहे. पण कुणाजवळ? खऱ्या संतांजवळ. म्हणून ही भामटेगिरी आता तरी सोडा. एजंट लोकांना ना खूप मिरची लागते. पैसे घेऊन तर फरार झाले, पण खूप मिरची लागते. त्या प्रत्येक एजंटला मी सांगते, ज्याच्या ज्याच्या खात्यावर आपण पैसे पाठवले ना, त्या भामट्यांनी जे प्लॉट, गाड्या, मोबाईल घेऊन ठेवले होते ना, ती विका तुम्ही. अय्याशी सोडा आणि लोकांचे मेहनतीचे पैसे परत द्या. कारण की तुमच्यासारखी दान दक्षिणा नाही येणार आहे आम्हाला. दान दक्षिणेने आमचे पोटं फुलणार आहे, मंदिरं बांधले जाणार आहे. आमचे घरं आमच्या कष्टाच्या पैशाने, कारण की आम्ही गणवेश नाही घातलाय ना. लोकांना मूर्ख बनवायचा गणवेश नाही घातलाय आम्ही. आणि अजून एकदा, हे फक्त त्या भामट्यांसाठी जे माझ्या पाठीमागे माझं वाईट बोलत आहेत, त्या भामट्या दादांसाठी. आणि अशांना मी भामटेच सांगेल, दादा सांगण्याचे लायकीचे नाही. मग तो कुठल्याही पदावर असो, किती मोठा दादा असो. मी फक्त आता परमेश्वर आणि परमेश्वराला मानते. एकही साधू संत मी दारात उभं राहू देणार नाही. माझ्या दाराच्या घरात सुद्धा नाही एंट्री. जे माझ्या परिचयाचे आहेत, ज्यांना मी खरोखर ओळखते, त्या दादांना एंट्री. एक दादाला पूजा करणार नाही मी आता. इतकी भामटेगिरी करून ठेवली आहे तुम्ही. अरे, कोणाचा कष्टाचा पैसा घेऊन अजून त्याचीच बदनामी करून राहिली आहे तुम्ही. लाजा वाटू द्या, लाजा. परमेश्वराला काय तोंड दाखवणार? त्याग केलाय ना, अटन विजन भिक्षण भोजन. कुठेही तुमचं अटन विजन भिक्षण भोजन. मोठ्या मोठ्या स्लॅबचे मठ बांधलेले, फॅन, एसी, गाड्या, याला सांगतात अटन विजन भिक्षण भोजन. आधी ना ते फॉलो करा आणि मग आमच्या सारख्यांना येऊन शिकवण द्या, की तुम्ही पण पैसे गुंतवणूक लालच्या पोटी केले, हे रिकाम टेकडे लोक आहेत वगैरे. मला इथे शिकवू नका, कारण मला रिकामी तर सांगूनच ठेवलंय तुम्ही. पण माझ्या रिकामेपणाचा अजून मी फायदा घेतला तर मी कोणालाही सोडणार नाही. मी माझा पैसा मिळवून राहील. बाकीच्यांना काही तळमळ दिसत नाहीये मला, म्हणून कोणी पुढे येत नाही. सगळे आपला पंथ धर्म धरून बसलाय. आपण कितीक लोक आहे ना असे घरकाम करतात आणि मग देवधर्माला पैसे लावतात, मग दादा लोकांची पूजा करतात. त्यांच्याजवळ कित्येक बायकांजवळ पैसा नसतो, पण कोणाच्या घरात माणसं म्हणजे विरोधी असतात महानुभाव पंथाच्या, तर त्या बायका बिचाऱ्या कुठून कुठून चोरून व्यवहाराचे पैसे आणून आणून दादा लोकांची पूजा करतात. इतका मान सन्मान दिला आहे दादा लोकांना. आणि तुम्ही काय करून ठेवली आज घाण. आणि वरून मला सांगून राहिले की तू पंथ बदनाम करते. मला रिकामटीबाई सांगून ठेवताय तुम्ही. रिकामी मी नाही, रिकामटेपणा तुम्ही केलंय ना, आमच्या सारख्यांना ओढलंय तुम्ही. आता कोणी सांगतंय हिला कोणी पकडून आणलं होतं, हिचा कोणी एजंट होता. माझा एजंट, आणि मी ज्याच्या नावावर पैसे टाकले ना, मी त्याची 2 मिनिटात वाट लावू शकते. पण फक्त मी एका गोष्टीसाठी शांत बसले, नाही तर मला वेळ लागणार नाही. मी फक्त संयम ठेवला आहे, कारण की समोरच्याने मला सांगितलंय मी पैसा रिटर्न करणार. म्हणून
तुम्हाला दंडवत प्रणाम. आपले थोबाड बंद ठेवा. ही लुंगी टोपी जे काय आहे ना घातलेली, त्याचं अजून पण आदर करा. जिभेवर कंट्रोल ठेवा. माझा कंट्रोल बघू नका जिभेवर. मी गणवेश घातलेला नाही आणि माझं एवढं काही कार्य आहे की माझा हा गुन्हा माफच करेल देव. मी प्राणी सेवा करते, जे तुम्ही लोक नाही सांगतात. भरपूर दादा लोक प्राणी सेवा करायला नाही सांगतात, भिकाऱ्याला भीक द्यायला नाही सांगतात. का? भिकाऱ्याला भीक दिली मग आपल्यापर्यंत हो. प्राण्यांना पैसा घालून दिला लोकांनी मग आपल्यावरची श्रद्धा हो. याला मी मानत नाही. मी मानभाव पंथ पूर्ण फॉलो केला. देवपूजा सगळं, गीता वगैरे सगळं, परंतु ह्या गोष्टीला मी कधीच प्रोत्साहन दिले नाही. मला खूप जणांनी सांगितलं भिकाऱ्याला भीक टाकायची नाही, ते कर्म भोगायला आले, त्याने जर पुढे जाऊन खून केला तर मग दोषाचं पात्री कोण? आम्ही जर तुम्हाला दान केलं, तुम्ही तर असं केलं, मग दोषाची पात्री कोण? आता तुम्ही सांगा. तुम्हाला पण तर आम्ही चांगल्या याच्याने दान धर्म केला, चांगल्या याच्याने हेतूने पैसे दिले. आता तुम्ही कांड केला मग त्याचे दोषाचे पात्री आम्ही पण झालो ना. जसं भिकाऱ्याला भीक दिली, त्याने पुढे खून केला, कुत्र्याला जेव घातलं, त्याने कोणाला चावला, त्याने मांस खाल्लं, त्याचे दोषाचे, असं शिकवलं जातं ना. मग आता दोषाची पात्री आम्ही देखील झालो. दंडवत प्रणाम. आपलं थोबाड बंद ठेवा.